या स्पर्धेच्या निमित्ताने छत्रपती शोभा ग्रुप चे सर्व पदाधिकारी यांनी या कबड्डी स्पर्धेला सदिच्छा भेट दिलेली आहे। मी चंद्रकांत शेठ भोईर यांना मी विनंती करणार, आज आमच्या विनंतीला मान देऊन छत्रपती शोभा ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय विजयजी भांबरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करावा अशी मी विनंती। शिवसेनेचे लोकप्रिय उपविभाग प्रमुख रोहिदासजी म्हात्रे यांचा सन्मान, ज्येष्ठ उद्योजक आणि कबड्डी संघटक रोहिदासजी म्हात्रे, हा जो सन्मान आहे तो उजाला क्रीडा मंडळ वळ यांच्या सौजन्याने चंद्रकांत शेठ भोईर करतायत। चंद्रकांत शेठ भोईर यांना पुन्हा माझी विनंती राहील, पुन्हा आपणास विनंती राहणार आहे की या ठिकाणी शिवसेना काल्हेरचे उपशाखा प्रमुख गोकुळदास तरे या ठिकाणी उपस्थित आहेत। गोकुळदास तरे यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करावा। छत्रपती शोभा ग्रुपचे निवृत्ती भोईर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो। मी निवृत्ती भोईर यांना विनंती करतो उपस्थित व्हा। छत्रपती शोभा ग्रुपचे सदस्य रोहित पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो। इंद्रपालजी भोईर यांना माझी विनंती राहील, उजाला क्रीडा मंडळाच्या वतीने या सर्व छत्रपती ग्रुपच्या या सर्व सर्वांचा सन्मान रोहित पाटील, शिवसेना काल्हेर विभागाचे विभाग प्रमुख सुनीलजी म्हात्रे, सन्माननीय उपविभाग प्रमुख रोहिदास म्हात्रे, गोकुळदास तरे, अरविंद म्हात्रे, विनोद तरे, निवृत्ती भोईर, रोहिदास पाटील, कपिल पाटील या सर्वांनी आपला अमूल्य वेळ खर्च करून आपण या ठिकाणी आलात, आमच्या सत्काराचा स्वीकार केला त्याबद्दल आपले विशेष आभार, धन्यवाद। धन्यवाद। सागर पाटील यांना मी विनंती करतोय, सागर पाटील
या स्पर्धेच्या निमित्ताने राष्ट्रीय पंच मंदार पारकर मुंबई उपनगर आज या ठिकाणी उपस्थित आहे। मंदार पारकर सर यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करावं। सन्माननीय मंदार पारकर मुंबई उपनगर, धन्यवाद। कालवार यांची देखील या ठिकाणी उपस्थिती मिळालेली, धन्यवाद। अरुण भांबरे मी आपणास विनंती करतो, उपशाखा प्रमुख कालवारचे वसंत पाटील आज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करा। रक्कम 11,000 रुपये। आदरणीय भानुदास पाटील आपण अनमोल देणगी या ठिकाणी जाहीर केली, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार, धन्यवाद। आदरणीय रामा वस्ताद ओम काल्ले प्रतिनिधी माईची संपर्क साधा। ओम काल्ले प्रतिनिधी माईची संपर्क साधा। या स्पर्धेत छत्रपती शिवबा ग्रुपचे सर्व अध्यक्ष, सदस्य, कार्यकारी सदस्य आणि सर्व पदाधिकारी, धन्यवाद। क्रीडा मंडळ वर्ल्डच्या वतीने चंद्रकांत शेठ भोईर करतायत।
आदरणीय भानुदास पाटील यांच्याकडून 11,000 रुपये देणगी आणि 15,000 रुपयाची अनमोल देणगी पप्पू खंडागळे यांच्याकडून. माणसाला अनेक प्रकारच्या व्याधी या पूर्व परंपरानुसार चालू झालेले असतात, पण त्याच्यावर मात कशी करायची, आपलं जीवन यासाठी प्रसिद्ध आडवैद्य वसंतरामा सोळंके यांचं वळमध्येच नव्हे तर संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये एक वस्ताद म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. एखाद्या खेळाडूला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी मला सांगण्यास वस्तादजी रामा वस्तादजी ज्यापुढे मुंबई शहर आणि मुंबई उपनगरामध्ये मामा वलखर यांचं नाव घेतलं जातं, मध्य रेल्वेचं मामा वलखर यांचं नाव घेतलं जातं. मग कोणतीही जी स्पर्धा असू दे, जिल्हास्तरीय राज्यस्तरीय स्पर्धा, मामा वलखर त्या क्रीडांगणावर रात्री 12-1 वाजेपर्यंत असतात. आणि आपण मी म्हणजे सेमीफायनलच्या लढती होती. आमची पंचमंडळी समोर स्क्रीनवर आमची पंचमंडळी सहाय्यक दत्ता भोईर, ज्ञानदेव पाटील, सुनील तरे, महेंद्र पवार. सामनाधिकारी विनंती आहे आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. राजेश निकुम, आत्माराम चव्हाण, गजानन पाटील, विनोद चौगुले, दत्ता भोईर, ज्ञानदेव पाटील, सुनील तरे, महेंद्र. अविनाश पालवे आपण स्टेजकडे यायचंय. अविनाश पालवे
आदरणीय चंद्रकांत शेठ भोईर सर, मी आपणास विनंती करणार या स्पर्धेच्या निमित्ताने वळगावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदरणीय जयकुमार भोईर आज या ठिकाणी उपस्थित आहे। मी चंद्रकांत शेठ भोईर यांना विनंती करतो जयकुमार भोईर यांचा आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करावा। जयकुमार भोईर लोकप्रिय समाजसेवक आपल्या वळगावचे या कबड्डी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी त्यांनी सदिच्छा भेट दिलेली आहे। चंद्रकांत शेठ भोईर यांच्या वतीने एक छोटासा सन्मान। थँक्यू। क्रमांक 3 हनुमान सेवा ठाणे गोल्फादेवी द्वारा करा आपण मैदान क्रमांक 3 उपांत्य पूर्व फेरीचा सामना आहे। मैदान क्रमांक 3 वर सामनाधिकारी सरपंच राजेश निकोम, पंच आत्माराम चव्हाण, गजानन पाटील, गुणलेखक विनोद चौगुले, सहाय्यक दत्ता भोईर, ज्ञानदेव पाटील, थर्ड रेड सुनील तरे। महेंद्र पावा आपण बजर। जो संघ विजयी होईल तो उपांत्य फेरीमध्ये अर्थात सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल। दिनेश परोळेकर व्यासपीठाशी संपर्क झाला। दिनेश परोळेकर अत्यंत दोन महत्वपूर्ण सामन्यात आपण थांबायचं आहे, पुढेही जायचं नाहीये। दोन महत्वपूर्ण सामने आहेत, ते देखील क्वार्टर फायनलचे सामने। जे विजयी संघ होतील त्यांना उद्या उपांत्य फेरीमध्ये खेळायचं आहे। उद्या ठीक 5 वाजता आपल्याला उपस्थित राहायचं आहे। सर्व विजयी संघांना विनंती आहे